आताच आपल्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात चर्चा झाली, पण जे राजकीय नेते आहे यामध्ये अनेक वेळा स्वतः भ्रष्टाचार करतात, नंतर दुसऱ्या पक्षात जातात, खास करून सत्ताधारी पक्षामध्ये जातात आणि चौकशा बंद होतात। 70,000 कोटीचा मध्यंतरी घोटाळ्याचा आरोप झाला, ते दारा तुमच्यासोबत आले। जो जनतेचा पैसा आहे, लोकांचा पैसा आहे, त्याला न्याय मिळत नाही। मोदी सरकार आल्यापासून त्या ठिकाणी अशा प्रकारच्या सर्व भ्रष्टाचाराला चाप लावण्याचा प्रयत्न होतोय। आपण जे बोलताय या संदर्भामध्ये अजितदादांचा विषय हा त्यांना त्या विषयामध्ये यंत्रणेने क्लीन चिट दिलेली आहे, त्याच्यामुळे तो विषय त्यांच्यापुरता त्या ठिकाणी संपलेला आहे। कुठलाही राजकीय पक्षाचा नेता कुठल्या सरकारमध्ये गेला म्हणून त्याच्यावरचा भ्रष्टाचार आपल्याला पुसता येत नाही, त्या ठिकाणी तो नष्ट होत नसतो। यंत्रणा तपास करत असतात आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई संबंधित यंत्रणा करतच असतात, करत राहतात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावरती आरोप केले होते, त्यामुळे अजित पवार यांची भविष्यामध्ये 70,000 कोटीच्या आरोपाबद्दल ही चौकशी होण्याची अपेक्षित आहे, ती होऊ शकते? नाही, त्या संदर्भामध्ये त्यांना क्लीन चिट दिलेली आहे आणि त्याच्यामुळे सध्या तरी क्लीन चिट असल्यामुळे याच्यावर मला जास्त भाष्य करता येणार नाही। आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली आणि त्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने असं म्हटलं की शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाही आहेत तुमच्याकडे, मात्र लाडली बहीण योजनेसाठी, लाडक्या भावासाठी तुमच्याकडे पैसे आहेत। न्यायालयाने सरकारला पुन्हा एकदा फटकारलं। नाही, मला वाटतं या ठिकाणी लाडली बहीणही महत्त्वाची आहे, लाडका भाऊही महत्त्वाचा आहे आणि शेतकरी तर त्यापेक्षा बळीराजा म्हणून महत्त्वाचा आहे। हे करत असताना सरकारनं सर्व घटकांना उचित न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे। शेतकऱ्यांसाठी आपण बघाल की केंद्र सरकार 6,000, राज्य सरकार 6,000 अशी त्यांना आपण शेतकरी सन्मान त्या ठिकाणी योजनेअंतर्गत मदत करतोय। यंदाचा बजेट केंद्र सरकारचा आपण जर बघाल तर त्या ठिकाणी अनेक योजना केंद्र सरकारच्या शेतकऱ्याच्या केंद्रीभूत आहेत। राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफ करण्याचा त्या ठिकाणी मोठा निर्णय ऐतिहासिक त्या ठिकाणी घेतला आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांसाठी सरकार काही करत नाही असं काही नाही आहे। आणखी शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकार सजग आहे, करीत राहील, परंतु लाडकी बहिणाच्या संदर्भात आज विरोधी पक्षाला पोटशूळ झाला आहे। राजकीय ज्या पद्धतीनं जनाधार सरकारच्या बाजूनं वाढतोय, त्यातनं आता या योजनेमध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय आणि ही योजना कशी अपयशी होईल आणि बहिणी कशा त्यापासून परावृत्त होतील किंवा लांब राहतील याची काळजी घेत आहेत। पण वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी हे सरकार लाडकी बहीण आणि लाडक्या भाऊच्या ज्या प्रशिक्षणाच्या योजना आहेत त्या कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी पूर्ण करतील यावर माझा पूर्ण विश्वास आहे। लाडकी बहीण योजनेबद्दलच प्रश्न आहे। रवी राणा म्हणतायत की जर परत मला मतदान दिलं नाही तर मी हे पैसे परत घेईन। नाही, रवी राणाने अशा प्रकारचं वक्तव्य केलं असेल तर ते चुकीचं आहे। ही सरकारची योजना आहे, ही काही आपल्या व्यक्तीची किंवा कुठल्या पक्षाची योजना नाही आहे आणि जर आपण एखादी योजना लाभार्थ्याला देतो तर ती आपला व्यक्तिगत किंवा राजकीय लाभासाठी नसते आणि त्याच्यामुळं अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे संयुक्तिक ठरत नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।